Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. कोकरात जनता पार्टीच्या आंदोलनामुळे संसदेमध्ये हाय अलर्ट. संसद भवन परिसराला छावणीचं स्वरूप, मुख्य प्रवेशद्वार बंद. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. जंतर मंतरवर आंदोलकांवर लाठीचार्ज, काही आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. पोलिसांकडून शिवीगाळ, मारहाण झाल्याचा आंदोलकांचा आरोप. जंतर मंतरवर जॅमर बसवले. परिसरातील इंटरनेट सेवा सुद्धा पूर्णपणे ठप्प. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शहा यांच्या भेटीला. दिल्लीमधील तणाव पाहता प्रधानांकडून गृहमंत्र्यांची भेट. धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार का याकडे लक्ष. नीट पेपरफुटीवरून संसदेमध्ये विरोधकांचा गदारोळ. सलग 5व्यांदा लोकसभेचं कामकाज स्थगित, तर राज्यसभा उद्यापर्यंत स्थगित. संसदेच्या आत आणि बाहेरही तणावाचं वातावरण. कोकरात जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने जेपी नड्डांची भेट घेतली. तब्बल 2 तास वाट पाहून 10 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती. सीजेपीकडून मागण्यांचं पत्र सादर, नड्डांकडून चर्चेचं आश्वासन. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणं ही कोणती लोकशाही. विद्यार्थ्यांच्या बाबतीत सरकार असंवेदनशील. काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगेंकडून लाठीचार्जचा निषेध. कोकरात जनता पार्टीचं आंदोलन हे नौटंकी. धर्मेंद्र प्रधान यांनी पेपर फोडला का. पेपरफुटीवरून विरोधकांचं राजकारण सुरू आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमधील 5 महत्वाची मेट्रो स्टेशन बंद. सेवातीर्थ, राजीव चौक आणि सेंट्रल सेक्रेटरीज मेट्रो स्थानकांवर गोंधळ. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी बंद गेटवरून उड्या मारल्या. राम मंदिर दान चोरी हे एक गुन्ह्याचं साधं प्रकरण, त्याचं राजकारण करू नका. सीजेपीच्या आंदोलनावर सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांचं भाष्य. प्रकरणी एसआयटी गठीत, आयपीएस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणार. लोकसभा अध्यक्ष, संसद, सुप्रीम कोर्ट सरकारचे गुलाम झालेत. संजय राऊतांची टीका. गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर. सरकारच्या हातात असतं तर जंतर मंतरवरील लाखो लोकांना ईडी लावली असती. राऊतांचा हल्लाबोल. दिल्ली पोलिसांची कारवाई. हायकोर्टाच्या निर्देशानुसार राऊतांकडून तरुणांना भडकवण्याचे प्रयत्न सुरू. नवनाथ बन यांचा पलटवार. दिल्लीच्या आंदोलनाचे पडसाद राज्यभरात उमटले. मुंबईनंतर आता ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापुरात तरुणाईचा एल्गार. सनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलक रस्त्यावर. तिरंगा आणि पोस्टर्स घेऊन शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. मुंबईमध्ये पुढील 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू. 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे आदेश. दिल्लीमधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाची सावधगिरी. उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर 3 स्वतंत्र गुन्हे दाखल. वांगचुक यांच्या समर्थनार्थ विनापरवानगी आंदोलन काढल्यामुळे शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. अमित शहा यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण होणार. थकलेला चेहरा आणि बारीक शरीर. सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत. तुम्हा सर्वांची तब्येत कशी आहे, पोस्ट शेअर करत भाईजानकडून चाहत्यांचीच विचारपूस. अकलूजमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं 3रं गोल रिंगण संपन्न. टाळ मृदंगाच्या गजरामध्ये वारकरी तल्लीन. अवघी अकलूज नगरी विठूनामामध्ये दंग झाली. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.